आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषणासाठी बसलेला आहात. काय नेमकी तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? कितवा दिवस आहे आमरण उपोषणाचा? सर, आजचा माझा दुसरा दिवस आहे सराटी आंतरवाली येथे आणि माझी प्रमुख मागणी आहे की एससीच्या जे अनुसूचित जातीच्या एकूण 60 जातीमध्ये हे महाराष्ट्र सरकार उपवर्गीकरण अबकडच्या माध्यमातून करणार आहे. यांना आमचा विरोध आहे. त्या अनुषंगाने आमचं हे उपोषण सराटी आंतरवाली येथे सुरू आहे. किती जण तुम्ही उपोषणाला बसला आहात? आमची उपोषणाला बसण्याची टीम 10-20 लोकांची टीम आहे आणि जर आमचं उपोषण असंच निरंतर चालू राहिलं तर महाराष्ट्रातील एकूण 60 जाती इथं येणार आहेत उपोषणस्थळी. आंतरवली सराटीमध्ये उपोषण करण्यामागची काही भूमिका आहे का? हो, निश्चितच आमची भूमिका आहे, कारण की इथं बसल्यामुळं सरकारच्या दारी आमचा हा जो विचार आहे वर्गीकरणाच्या विरोधाचा हा त्यांच्या टेबलला जाईल आणि हे महाराष्ट्रातील एकूण 60 जातीचं उपवर्गीकरण तात्काळ थांबेल. तुम्ही इथलेच आहेत का कुठले? नाही, आम्ही ह्याच जिल्ह्यातले आहेत आणि याच तालुक्यातले आहेत. आम्ही बाजूलाच असणारे खालापुरी गावचे आहेत आणि आमची प्रमुख मागणी आहे एससी उपवर्गीकरण या महाराष्ट्र राज्यातून रद्द झालं पाहिजे. राज्यभरामध्ये खरं तर मोठा विरोध होतो याला, पण तरी पण आणि समर्थनात पण मोर्चे निघत आहेत. नाही सर, हे एकूण 60 जातीपैकी फक्त एकच जात आहे की ती आमच्या या एकूण अबकडं वर्गीकरणाला समर्थन देते, पण 58 जाती आमच्या सोबत आहेत की त्यांना नको वाटतं या महाराष्ट्र राज्यामध्ये एससीचं अबकडं वर्गीकरण. एससीमध्ये सरकार मुद्दा म्हणून फूट पाडतंय, भांडण लावतं असं तुम्हाला काय वाटतं? हो, निश्चितच आम्हाला संशय सरकारवर आहे, RSSवर आहे, BJP सरकारवर आहे, कारण की मातंग समाजाच्या काही बोटावर मोजण्या इतक्या नेत्याला ते जवळ करून आमच्या एकूण 60 जातीमधून अनुसूचित जातीच्या मातंग समाजाला वेगळं करून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासनासोबत काही संवाद झाला आहे? प्रशासनात तुमची काही नाही, अद्यापही आज दुसरा दिवस आहे. प्रशासनासोबत संवाद नाही, पोलीस बांधवासोबत संवाद नाही, कोणत्या प्रशासनाच्या टीमसोबत संवाद नाही. काय नाव तुमचं? माझं नाव बाळासाहेब गाडेकर.